नमस्कार, मी प्रवीण कदम, महाराष्ट्र शासनाच्या गडकिल्ले समितीचा सदस्य आणि कोकण इतिहास परिषदेचा कार्यकारिणी सदस्य। शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मी आपल्याला कोकणातील वेगवेगळ्या देवींची माहिती देत आहे। आज आपण माहिती करून घेऊया देवी सातेरीची। देवी सातेरी हिचं स्थान जास्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, परंतु कोकणाचा पूर्वी सुद्धा जो भाग होता तो म्हणजे गोवा। या गोव्यामध्ये सुद्धा सातेरीची खूप मंदिरं आहेत आणि ही देवी गोव्यामध्ये सुद्धा मान्यता पावलेली आहे। गोव्यामध्ये सातेर नावाचं गाव आहे, त्या सातेर नावाच्या गावामध्ये या देवीचं एक स्थान आहे। सातेर म्हणजेच रोईन, रोईन म्हणजे मुंग्यांची टेकडी म्हणजेच वारूळ। आपण जर पाहिलं तर या सातेरीचं स्वरूप जे आहे ते कोणत्याही मूर्तीच्या स्वरूपात नसतं, कोणत्याही तांदळाच्या स्वरूपात नसतं, तर ती मंदिरामध्ये वारुळाच्या स्वरूपात असते। अशी ही मंदिरे कोकणामध्ये अनेक ठिकाणी आहेत। सिंधुदुर्गामध्ये त्याच्यामध्ये वेंगुर्ल्यामध्ये आहेत, कुडाळमध्ये आहेत आणि यामध्ये वेगवेगळे गावं आहेत। साळगाव आहे, मालवणचं देवली आहे, पेंडूर आहे, वेंगुर्ल्याला आणखी बेळवसमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर या देवीचं आहे। बेळवसचं मंदिर म्हणजे जलमंदिर आहे, ज्याच्या तीनही बाजूला पाणी आहे आणि त्याच्यामध्ये या देवीचं मंदिर आहे। अनेकांची ही कुलदेवता आहे, पण बऱ्याच ठिकाणी ही ग्रामदेवता म्हणून प्रसिद्धीस पावलेली आहे। अत्यंत भाविकतेने लोक हिला नवस करतात आणि ती नवसाला पावते असा लोकांचा ठाम विश्वास आहे। अशा या सातेरीला माझा नमस्कार।